एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नगर मनमाड रस्त्यावर अनेकांचे बळी जात असून या रस्त्याचे काम तातडीने होऊन अवजड वाहतूक वळवावी या मागणीसाठी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीनं काल राहुरी फॅक्टरीत रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनातील 9 आंदोलकांवर राहुरी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली। या फिर्यादीत म्हटलं की 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत राहुरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोर नगर मनमाड जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 या ठिकाणी वसंत कुंडलिक कदम, अनिल रामभाऊ येवले, प्रशांत शिवाजी मुसमाडे, प्रशांत रामभाऊ काळे, संदीप बाबूराव कोठळे, गोविंद खावडे, सुनील पंडितराव विश्वासराव, आदिनाथ रभाजी कराळे, बाळासाहेब लोखंडे यांनी समाज उद्दिष्टासाठी बेकायदेशीर जमाव जमवला व जमावात सामील होऊन रस्त्यावर थांबून राहून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे वाहन अजाधिकाराने गैरपणे निरुद्ध केलं। तसेच सार्वजनिक उपद्रव करून रस्त्याने जाणारे येणारे दोन्ही बाजूची वाहनं थांबवून ठेवून गैरपणे निरुद्ध केलं। तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते 10 सप्टेंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 27/1003 वे प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केला म्हणून वसंत कुंडलिक कदम, अनिल रामभाऊ येवले, प्रशांत शिवाजी मुसमाडे, प्रशांत रामभाऊ काळे, संदीप बाबूराव कोठळे, गोविंद खावडे, सुनील पंडितराव विश्वासराव, आदिनाथ रभाजी कराळे, बाळासाहेब लोखंडे आदी 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके करतात। नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न अत्यंत जीवन मरणाचा बनला असताना सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेऊन नगर मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी लढा देत आहेत। त्यांच्यावर पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल केल्यानं नागरिकांनी संताप केला। कालच्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचं वाहन अडवून त्यांना जाण्यासाठी मज्जाव केला। पर्यायानं त्यांना दुसऱ्या मार्गाने शिर्डीकडे जावं लागलं। यामुळे की काय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूत्रे हलवत आंदोलकांवर गुन्हे दाखल केले की काय अशी चर्चा सुरू आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।